कर्तृत्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नादरपूर येथे शेतकरी सभेचे आयोजन। कन्नड तालुक्यातील दिनांक 20/6/2025 रोजी शनिवारी ग्रामपंचायत नादरपूर शेतकरी सभा। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अविनाश संजय निकम युवा नेते यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ठीक 9:30 ज्येष्ठ नागरिक कक्ष ग्रामपंचायत नादरपूर येथे घेण्यात आली। त्यात खालील विषयावर व्यायामशाळा बांधकाम करण्याकरिता जागा निश्चित करणे, दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना करणे, अंजना नदीवरील केटीवेअरमध्ये दरवाजे बसविणे, अंजना नदी खोलीकरण करून रस्ता तयार करणे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे स्मार्ट मीटर बसविण्यासाठी विरोध दर्शविणे, नवीन पाणंद रस्त्याबाबत पाणंद रस्त्याच्या आजूबाजूस चाऱ्या मोकळ्या करण्याबाबत, अंजना पडशी प्रकल्प पोटचाऱ्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव सादर करणे वरील प्रमाणे विषयावर शेतकरी सभेत चर्चा करण्यात आली। यावेळी सूत्रसंचालन दिलीप निकम, प्रशासकीय आभार प्रदर्शन बाबूराव निकम यांनी केले। तर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। कर्तृत्ववान शेतकरी न्यूज प्रतिनिधी सुनील निकम, कन्नड। आज नादरपूरमध्ये शेतकरी भरपूर समस्या मांडल्या, त्याच्या संदर्भात कोणत्या समस्या ग्रामसभेत आज आपण मौजे नादरपूर येथे शेतकरी बांधवांची सभा घेतली। कारण त्याचे असे होते की आपण आज बघतोय की पावसाचं संकट आपल्यावर ओढवलेलं आहे आणि भविष्यामध्ये आपल्या मौजे नादरपूर येथे भरपूर शेतकरी बांधवांकडचा मेन जो शेतीचा व्यवसाय सोडून जोड उद्योगधंदा जो आहे तो दुग्ध व्यवसाय आहे। आणि दुग्ध व्यवसायासाठी भरपूर मोठं पशुधन आपल्या गावामध्ये आहे। पशुधनासाठी जर आपल्याला वाचवायचं असेल दुष्काळातून तर आपल्याला त्याचे नियोजन करणं आवश्यक होतं। ते नियोजन करायसाठी आपण आज ते शेतकरी सभा घेतली। त्यामध्ये आपण प्रामुख्यानं पाणी कसं अडवायचं आणि पाणी अडवायसाठी आज सर्व शेतकरी बांधवांनी सर्वांनी संमती दिली आणि त्याच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये वनराई बंधारे तयार करायचं नियोजन आपल्या इथे केलं आणि जवळपास 100 वनराई बंधारे श्रमदानातून करणार आहेत असं सर्व आज आपल्या शेतकरी सभेत ठरलं। पाणी साचवण्यासाठी शेतकऱ्यांना काय आज आमच्या काही बांधवांनी जसे की सुरेश भाऊ काटा यांनी सुचवलं की विहीर पुनर्भरण पण करणं आवश्यक आहे। तर त्यावर पण आपण सर्व मंथन करणार आहोत आपले शेतकरी बांधव आणि विहीर पुनर्भरण कसं करता येईल जास्त मोठ्या प्रमाणात ते पण आपण हे करणार आहे। नादरपूरमध्ये व्यायामशाळेची जागा निश्चित करणार आहे, त्या संदर्भात किती दिवसासाठी आणि कशी मदत होईल? म्हणजे जे व्यायामशाळेत जागा आहे जे ती निश्चित करायचे ग्रामपंचायतच्या वतीने धोरण येते। मी आज ग्रामसभेचा किंवा शेतकरी सभेचा सदस्य म्हणून तो विषय मांडला की आपल्या इथं व्यायामशाळा मंजूर आहे आणि व्यायामशाळा मंजूरसाठी जागा निश्चित करणं हे ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे। मग ग्रामसभेच्या माध्यमातून 6 जागा नियुक्ती करायची जी असेल आपलं निवडायची जी असेल ती निवडायला काही हे आहे तर कोणाचा काही आक्षेप हे असेल तर ते ग्रामसभेचे आपले सचिव यांनी सांगितलं की त्या याच्यानुसार ग्रामसभेच्या नियम याच्यानुसार म्हणजे जागा निश्चित ती झाली त्याच्यावरती काही 15 दिवसाचा मुदत दिल्या जाईल। कोणाचा आक्षेप असला त्याच्यावर ते रायटिंग मध्ये घेतल्यानंतर पुढचं त्याचे जागा निश्चित क्लिअर होईल। आज महाराष्ट्राला संकट आलेलं आहे दुष्काळाचं, तरी महावितरण नादरपूर गावामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आहे, तर गावचा विरोध आहे का? या संदर्भात तुमच्या नावाने मी बाबूराव रंगराव निकम, राहणार नादरपूर, महावितरणचा एक ग्राहक आहे आणि महावितरण मार्फत आम्हाला प्रत्येक ग्राहकाला मोबाईलवर त्यांचे मेसेज आलेले आहे की 48 तासाच्या आत तुम्हाला स्मार्ट मीटर बसवण्यात येईल म्हणून। तर शेतकरी ग्रामसभेत असं ठरलं की जनजागृती झाली की आम्हाला स्मार्ट मीटरला पूर्ण विरोध आहे आणि प्रत्येकाला जवळजवळ जुन्या ग्राहकाला 30 ते 40 हजार रुपये बिल आलेलं आहे। त्यामुळे प्रत्येकानं असं ठरलं की आमच्या गावामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये म्हणून। मी सुरेश सदाशिव काथा, राहणार नादरपूर। मी एक शेतकरी मित्र आहे आणि त्या काळजीपोटी मी असं संबोधलं ग्रामसभेला आपलं शेतकरी सभेला की येणाऱ्या काळामध्ये पाण्याविषयीची फार मोठी टंचाई निर्माण होणार आहे
तरी मानवासाठी सुद्धा पाणी पिण्याची अडचण येणार आहे आणि गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पशुधन उपलब्ध आहे आणि त्यांनाही पिण्याच्या पाण्याची अडचण येऊ नये यासाठी गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही जागा असतील त्या ठिकाणी वनराई बंधारे, नाला बिल्डिंग वगैरे पाणी साठवण्याची एकंदरीत आम्ही शेतकरी सभेला सूचित केलेलं आहे. तसेच विहीर पुनर्भरण्यासाठी जर कृषी विभागाकडे काही जर सुविधा असतील किंवा स्कीम असतील तर त्या आमच्या शेतकऱ्यांना त्यांनी देण्यात यावी.